मेकॅनिकल व्हेंटिलेशन हा एक इमर्जन्सीमध्ये वापरलेला उपचार पद्धती आहे. यामध्ये आपण पेशंटला मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर ठेवतो. म्हणजे ज्या पेशंटला श्वासाला त्रास होतो किंवा काही पेशंट श्वास घेऊ शकत नाहीत, अशा लोकांच्यासाठी मेकॅनिकल व्हेंटिलेटर वापरले जातात. मेकॅनिकल व्हेंटिलेशन म्हणजे काय, तर की जर समजा पेशंटचा श्वास बंद झाला किंवा श्वास कमी झाला तर त्या पेशंटचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. मग अशा वेळेला आपण त्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवतो. व्हेंटिलेटर हे दोन प्रकारचे आहेत. एक जे एक्सटर्नल व्हेंटिलेटर्स आहेत की जे श्वासाच्या मास्कद्वारे लावले जातात, आणि दुसरा व्हेंटिलेटर म्हणजे इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर. यामध्ये आपण एंडोट्रॅकियल ट्यूब पेशंटच्या घशात पास करतो, ती ट्रॅकियामध्ये जाते आणि एंडोट्रॅकियल ट्यूबला व्हेंटिलेटर जोडला जातो. त्याला आपण इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन असं म्हणतो. इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन हे बऱ्याच वेळेला जे पेशंट बेशुद्ध आहेत, ज्या पेशंटला खूप जास्त प्रमाणात श्वास लागतो, अशा लोकांना आपण इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर देतो. इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन हे फक्त आपण ICUमध्येच देऊ शकतो. नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन म्हणजे CPAP नावाचं एक छोटं मशीन येतं, ते आपण पेशंटला घरीसुद्धा देऊ शकतो. असे मेकॅनिकल व्हेंटिलेशनचे दोन प्रकार आहेत. ज्या लोकांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आहे, अशा लोकांना आपण CPAP व्हेंटिलेटर घरीसुद्धा देऊ शकतो. इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर हे ICUमध्ये लावले जातात आणि अति सिरियस पेशंटला इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन दिलं जातं. या सगळ्या व्हेंटिलेशनच्या पद्धतीला आपण मेकॅनिकल व्हेंटिलेशन असं म्हणतो. यामध्ये फुफ्फुसाची हवा शुद्ध करण्यासाठी फुफ्फुसात आपण जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन सप्लाय करत असतो आणि त्यामुळं पेशंटचं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि जे पेशंट श्वास घेऊ शकत नाही त्यांना जीवदान देण्यासाठी आपण मेकॅनिकल व्हेंटिलेशन वापरत असतो.